नमस्कार. मी अण्णा प्रसादे, विनायक प्रसादे माझं नाव आहे. मी आज या ठिकाणी गेली 17-18 वर्ष मी राहतो आहे आणि त्या 18 वर्षामध्ये हे जे जागा दिसते ही माडाची आहे आणि माडाच्या जागेमध्ये अक्षरशः हे खंडर जागा होती. त्यामध्ये आम्ही हे सगळं म्हणजे मी असो आणि माझ्या कार्यकर्ते आहेत, माझे मित्रमंडळी, त्यांनी आम्ही हे सगळं उभं केलं आहे. त्यानंतर उभं करता करता इथे आपलं एक गणपती मंदिर आहे. हे स्वयंभू आहे. अक्षरशः नारळाच्या झाडामध्ये तो गणपती प्रकट झालेला आहे. आणि त्यानंतर हे जे आपलं नागेश्वर मंदिर आहे ते नागेश्वर मंदिरसुद्धा स्वयंभू आम्हाला म्हणजे प्रत्यक्षात नागदेवता दर्शन देतो. आणि प्रत्येक गोष्टीला आपण जर त्यांच्याकडे कोणतं मागणं घेतलं तर ते दर्शन देतो. आणि त्यानिमित्ताने ज्या वेळेला मी हे मंदिर उभं केलं ते नागदेवताचं खूप सारा मोठा त्यांचं हे आहे दर्शनाचं. त्यामुळे आम्ही त्या मंदिराचं नाव ठेवलं ओम श्री नागेश्वर गणेश मंदिर असं मिळून आम्ही त्या मंदिराचं नाव ठेवलेलं आहे. आणि 2009ला हे दोन्ही मंदिर आम्ही उभी केलेत. नाही म्हणजे हे आपलं बघा आज महाशिवरात्री आहे आणि असा आपला श्रावण मास पण येतो. त्यामध्ये पण तुम्ही असे प्रोग्राम आमचे वर्ष झाले म्हणजे आयोजन करायचे किती वर्ष आयोजन करायचे आज 16 वर्ष झाली. म्हणजे तुम्हाला काय हे आपण बघा स्वतःच्या होणार नाही म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला देणगी वगैरे सगळे काहीतरी ते तुम्हाला घ्यायला लागते की नाही? हो. आज आम्ही आमचं हे चारकोपिया प्रतिष्ठान पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हे मंडळ आहे सेक्टर 8चं. आज आम्ही फक्त वर्षातून एकदा अशी एक मासिक वर्गणी घेतो आमच्या या एरियातून. आणि बाकीचे वर्षाचे सगळे जे आमचे हिंदू धर्माचे सगळे प्रोग्राम आहेत, महाशिवरात्र असो, गणपती असो, होळी असो, गुढीपाडवा असो, दहीहंडी वगैरे हे आपले जे एवढे सण आहेत ते सगळे आम्ही प्रामाणिकपणे आणि आमच्या स्वबळावर वगैरे आणि लोकांच्या मदतीने हे आम्ही अतिशय आनंदाने साजरे करतो.